बायको काय करून आली बा? स्वयंपाक. तुम्हाला डबा पाहिजे ना? हा, एवढ्या सकाळी सकाळी 6:30 वाजता स्वयंपाक करायला बसली बाई. लय काळजीची दिसती तू तर. मग कायची भाजी करून आली? मी बटाटा वटाणे आणि थोडस फ्लावर टाकले. माझा उपवास आहे, तुमच्या पुरतच करते. होय. हम्म. तुझं घर तर लय चांगलं दिसून आलं बाय. जसं आहे तसं आहे, माझं आहे घर. आजकाल लय चुलीवर भाज्या, चपात्या, मटण, गिटण, ही अमुक ढमुक काय काय म्हणतं ते सर्व काही बनवायला लागली तिथं. हा, मग आता गॅस आहे पण मला चुलीवर बनवायला आवडतं म्हणून मी बनवते. मला वाटलं तुला चुलीवर जमणार नाही बनवणं. वा, खाऊन नाही जमायचं. ही गाया कोणाची हो एवढे? इकडे पण आहे, तिकडे पण तिकडे पण आहे. कोणाची आहे? आपलेच होय ना. अच्छा, तुझेच होय बाय. मग दूध वगैरे काढता काय तू? नाही, आता सध्या नाही ना. भाजी चपाती करून देते, नंतर माझी गायलेली कामं मी उरकून घेते. बरं आहे, बरं आहे, बरं आहे. चाकू तर एवढा मोठा घेतलाय जसं का मर्डरच करते काय कोणाचं. याला धारचा आहे का चाकूला? एवढा मोठा चाकू बघू दे केवढा मोठा आहे, दाखव. चाकू का चाकाव आहे? हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही खूप छान मजेत आणि हॅप्पी असाल. तर इथं मी जे काल बटाटे चिप्स केले होते तर ते इथे मस्त असे वाळत आहे. मस्त असे उन्हाला इथं वाळवायला ठेवलेले आहे मी. तर मस्त असे आपले जे चिप्स काल मी केले होते ते मस्त असे वाळत आहे. आणि इकडे असं गव्हाला पाणी चालू आहे. तर मस्त असं किती छान दिसत आहे ना गहू. खरं तर दुसऱ्या लोकांचा गहू काढायलाही आलेला आहे आणि आमचा गहू लेट झालाय, कारण का आमच्या ह्या वावरामध्ये तूर होती, त्यामुळे ती तूर जरा थोडीशी लेट झाली काढण्यासाठी, तर त्यामुळे गहूचं पण लेट झालं. आता खरं तर गहू थंडीतच पेरतात आणि तो आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी निम्म्यापर्यंत आला पण असता, पण थोडंसं लेट झालं आहे. आणि सकाळची कामं पण पेंडिंग पडलेली आहे अजून. तर चला दाखवते तुम्हाला. इथं हे असं आहे गहू, हा पण आहे गहू. इथं हा त्या दिवशी वाळत घातला होता धुवून, तर इथं मला त्याचं करायचं आहे दळण. आणि इथं ही आहे आमची सैना. काय ग म्याव म्याव करती? सगळे इकडे कुत्रं मांजरं सगळे इथं, कुणाचीच टोट कमी नाही, सगळे आहेत. अजून भांडी पेंटिंग आहे. भांड्याचा जो राडा आहे तो भांडी पेंटिंग आहे. कपडे धुवायचे, कपड्याचा राडा आहे. कामं भरपूर आहे पेंटिंग.
इथे पण गॅसवरती भरपूर असा राडा आहे, तर भांडी ठेवलेली आहे. सकाळी स्वयंपाक केला तो तसंच सकाळी त्यांना स्वयंपाक वगैरे करून दिला. म्हटलं त्यांचा कामाला जायचंय, म्हटलं त्यांचा टिफिन वगैरे करून दिला. म्हटलं दिवसभर मग आपण निवांतच असतोय. इथं आमची मांजर म्याव म्याव करत आहे. इथं पाणी तापतंय माझं चुलीवरती. पाणी तापून तापून उकळून गेलेलं आहे. इथे असं पाणी तापतंय चुलीवरती, उकळून गेलेलं आहे पाणी. आणि इथं मी आणलेले आहे शेण. आणि इथं मला ते असा हा जो परिसर आहे, जो इथे हे अंगण आहे, तर हे अंगण मला इथं आता सारून घ्यायचं आहे इथं चुलीपाशी. कारण का इथं स्वयंपाक वगैरे करते तर ते काय बरोबर दिसत नाही तसं. तर खरंच खूप खराब झालंय. तर म्हटलं चला आता सारून घेऊयात. इथं गमिल्यामध्ये आहे शेण. इथं आमची मांजर म्याव 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 करत आहे. काय ग? घरात पण पसारा पडलेला आहे. हे इथं ठेवलेले आहेत कापसाचे पोते. हे कापूस, हे माझ्या दिराचा कापूस आहे. 2 नंबर दिराचा कापूस आहे. त्यानंतर इथं यांनी अशी पूजा वगैरे, सकाळी ते गेले होते कामाला, तर त्याआधी त्यांनी पूजा वगैरे देवाची असं मस्तपैकी इथं करून घेतलेली आहे. आणि सगळा पसारा आहे कपड्याचा, तर मला आवरायचा आहे. तर म्हटलं चला आजचं रुटीन जे आहे माझं ते तुमच्यासोबत मी शेअर करते. जे मॉर्निंग रुटीन आहे तर ते तुमच्यासोबत मी आज शेअर करते. तर सकाळचा टिफिन वगैरे सगळं झालेलं आहे, स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. आता फक्त भांडी, कपडे आणि सारून घेणं हे पेंडिंग आहे. आणि मला तर उपास आहे, त्यामुळे मी तर काही बघू साबुदाण्याची खिचडी बनवली तर बनवेल. कारण का हा साबुदाणा पण मी भिजत घातलेला आहे, तर मी खिचडी बनवेल. आणि तर चला आता लागते कामाला आणि दाखवते तुम्हाला. मग कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर चला म्हटलं भांडी घासावं, असं काहीतरी इथे मला दिसले आणि त्यामुळे इथे बसाव की नाही हा विचार पडला. तर इथे लाल मुंग्या खूप साऱ्या होत्या, लाल मुंग्या. बरं झालं मी बघितलं, नाही तर मला ते चावल्याशिवाय राहिलं नसतं. तर मग इथं स्वच्छ असं सगळं झाडून घेतलं. पण तरी धाकधुकी होतीच की इकडे बघ तिकडे बघ असं चाललं होतं माझं भांडी घासता घासता. कारण का लाल मुंग्या चावल्या का खूप त्रास होतो त्याचा. तर म्हटलं चला आता भांडी वगैरे तर घासायला लागणारच आहे आपल्याला. आणि भांडी नाही घासली तर ते मग पसारा कवरही दिसतो, ते काय बरोबर वाटत नाही. तर फायनली अशी भांडी वगैरे सगळं असं मस्त वगैरे असं घासून घेतलं. त्यानंतर भांडे वगैरे झाल्यावर म्हटलं चला आता सारून घेऊयात. कारण का समोरचं अंगण हे खूप खराब झालं होतं आणि तिथंच खरं तर मी स्वयंपाक बनवते. तर ते मनाला काही बरं वाटत नव्हतं. कारण का आपण जिथं स्वयंपाक बनवतो, जिथं जेवत नाही खरं घरात जेवतो, पण जिथं स्वयंपाक बनवतो तर ती जागा तरी स्वच्छ असावी असं मला वाटतं. आणि तर म्हटलं चला आता फायनली असं सारून वगैरे घेऊयात. तर इथं हाताने सारवण्याजोगं ते नव्हतं, कारण का खूप सारं असं खराब झालेलं होतं, माती सगळी झालेली होती. तर झाडून असं मी मस्तपैकी असं सारून घेतलं होतं. शेण हे आमच्याच गुरांचं होतं. तर फायनली असं मी साडी वगैरे खोचून मस्तपैकी असं सारवायला सुरुवात केली. तर चला अशा पद्धतीने मी असं सारून घेतलं होतं. आणि इथे माती होती खूप सारी, त्यामुळे हाताने वगैरे काय असं सारून घेतलं नव्हतं. तर झाडून अशा पद्धतीने असं चांगलं मस्तपैकी असं सगळं सारून घेतलं होतं. आणि इतकं छान आणि इतकं सुंदर दिसत होतं ना, खूपच छान दिसत होतं. कारण का जर स्वच्छता असेल किंवा व्यवस्थित सगळं असेल सारून वगैरे घेऊन, तर ते स्वच्छच दिसतं खरं तर. आणि जर नाही केलं तर ते काहीच दिसत नाही चांगलं. तर अशा पद्धतीने माझं निम्म असं सगळं सारून झालं होतं आणि एवढं भारी दिसत होतं, खूपच छान दिसत होतं.
घर कसंही असो त्याला खरं महत्त्व नाही आहे, पण घर स्वच्छ किती आहे आणि त्यामधली राहणारी लोक कसे आहेत तर ह्याला महत्त्व आहे. घर आज ना उद्या हे होतच राहतं, पण जे घरातली लोक आहे किंवा जे घरातली सगळं साफसफाई म्हणा किंवा नीटनेटकेपणा म्हणा तर हा कायम ठेवायलाच पाहिजे असं मला वाटतं. तर त्यालाच घर असं म्हणतात. तर चला, फायनली इथं माझं असं काम ऑलमोस्ट तरी झालेलं आहे आणि इथे मी चिरत आहे बटाटे खिचडीसाठी आणि मला लागलेली खूप जोराची भूक. तर इथे मी बटाटे छिलत आहे खिचडीसाठी. खिचडी करायची आहे मला. अजून काम खरं तर पेंटिंगच आहे. कपडे धुवायचे आहे, गव्हाचं दळण नाही, दळण करायचं आहे. आतापर्यंतची जी कामं झालेली आहे ती तुमच्यासोबत तर मी शेअर केलेलीच आहे खरं तर. तर घरी असल्यावर हे असंच असतं, बारकाईने सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात, कराव्या लागतात आणि दिवसभर हे असं काम हे पुरवतच. पण मला खरं तर या कामाचं काहीच वाटत नाही, कारण का घर आपलं आहे म्हटलं आपली कामं ही आपल्याला करायलाच पाहिजे आणि ती चांगलं पण वाटतं खरं तर. मला तर पहिल्यापासूनच कामाचा असा कंटाळा नाहीच आहे. उलट दिवसभर कामात असेल तर माझ्यासाठी ते चांगलंच आहे. तेवढा वेळ पण जातो आणि थोडं बरं पण वाटतं. फायनली हे सगळे असे मी बटाटे चिरून घेते. खिचडी मी चुलीवर न करता गॅसवरच करणार आहे. तर इथं सगळे असे बटाटे वगैरे साली वगैरे काढून घेतल्या होत्या. त्यानंतर मी बटाट्याचे असे छोटे छोटे काप केले आणि ते उकडायला ठेवले खिचडीसाठी. बटाटे मी असे उकडून घेतले नव्हते, त्यामुळे म्हटलं चला आता बटाटे लवकर उकडून होणारही नाही कारण का वेळ कमी होता आणि भूक पण लागली होती जास्त. तर अशा पद्धतीने सगळे बटाटे असे छोटे छोटे काप करून इथं शिजवून घेतलेले आणि खिचडी मी अशी चुलीवर न करता असं गॅसवरच करून घेतली. म्हटलं कितीकसा वेळ लागणार आहे. आणि त्यानंतर मग कट केलेल्या मिरच्या वगैरे, मीठ वगैरे टाकलं, उकडलेले बटाटे वगैरे टाकले, शेंगदाणे जे इथं कुटून घेतले होते मी तर ते इथे ॲड केले आणि खूप छान पद्धतीने खिचडी अशी मऊसूत खिचडी अशी तयार झाली होती. खायला पण खूप छान होते. अशा तर खिचडीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती 2-3 वेळेस आय थिंक मी अपलोड केलेले आहे. तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी अशी खिचडी बनवते. जास्त असं वेगळं असं काहीच टाकत नाही. तर ही उपासासाठी खिचडी होती, साबुदाण्याची खिचडी. तर फायनली असं मोठे मोठे शेंगदाणे असे मी कुठून त्यामध्ये ॲड केलेले आणि खूप छान टेस्टी अशी खिचडी मस्त झाली होती. तर कोण कोण असं खिचडी करतात तर नक्कीच मला कमेंट करून सांगा, कारण का बनवण्याच्या पण पद्धती वेगवेगळ्या असतात, कोणाच्या कशा तर कोणाच्या कशा. तर माझी ही खूप अशी साधी पद्धत आहे. आणि शाबू तांदूळ पण मी सकाळीच असे भिजत घातले होते, रात्री पण नव्हते घातलेले. तर या तुम्ही पण खिचडी खायला. तर चला, मस्त मस्त गरम गरम अशी मस्त खिचडी आहे आणि खूप छान झाली आहे. वास पण खूप छान येत आहे. तर चला या तुम्ही पण खायला खिचडी.
एक नंबर, एक नंबर खिचडी झाली. मस्त खिचडी, मस्त चिवचिव चिमण्यांचा आवाज आहे. मस्त असं सुंदर असं वातावरण आहे. मस्त थंड थंड, पूर्ण झाडं वगैरे सगळं असं आहे. खूप छान वाटते खरं तर. खूपच मस्त. तर फायनली खिचडी वगैरे खाऊन झालं. म्हटलं चला आता दळण करून घेऊयात. तर या अशा पद्धतीने गव्हाचं दळण मी करून घेतलं. खूप सारा कचरा, माती, खडे हे असे होते या गव्हामध्ये. म्हणून म्हटलं दळण तर करावं लागणारच आहे, कारण का पीठ पण कमी होतं. तर मग असं दळण करून घेतलं. तर गाईस, कसा वाटला माझा आजचा ब्लॉग तुम्हाला तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा. असे नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन रेसिपी, गावाकडचे गमती जमती असे बरेच काही व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला. तर चला भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑल. बाय बाय सगळ्यांना. बाय.